सोलापूर महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या महिलांना आपल्या खासगी रुग्णालयात पळवण्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आणण्यात आला आहे। या प्रकरणी नवी पेठेतील श्रेयस हॉस्पिटलचे डॉक्टर सुमित सुरवसे आणि श्रद्धा सुरवसे यांना मंगळवारी रुग्णालयाची मान्यता रद्द करण्याची नोटीस बजावल्याचे मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी सांगितले आहे। डॉक्टर राखी माने म्हणाल्या की शहरातील सरकारी प्रसूतिगृहांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या महिलांना खासगी रुग्णालयात वळवणारी एक टोळी सक्रिय आहे। या टोळीने आशा वर्कर यांना विविध आमिषे दाखवून एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे। नवी पेठेतील सुरवसे डॉक्टरांनी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता। या ग्रुपच्या माध्यमातून महिलांना खासगी रुग्णालयात आणण्याचे काम सुरू होते। याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी ही कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत आशा वर्करच्या नावे तयार केलेली पाकिटे, मनपा रुग्णालयात उपचार घेऊन खासगीत आलेल्या महिलांची तपासणीची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत। विशेष म्हणजे महापालिकेने बोगस डॉक्टर तपासणीचे काम करताना प्रथम आपल्या प्रसूतिगृहांची तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी। एखाद्या दवाखान्यात तज्ञ डॉक्टर नसेल तर तुम्ही त्याला बोगस ठरविता। BMS डॉक्टरला प्रसूती करायला लावता, त्यांना जमत नसेल तर दमदाटी करून बदली करण्याची धमकी देता, असे देखील काही लोकांचं म्हणणं आहे। मात्र महानगरपालिकेच्या रुग्णालयात आलेले रुग्ण पळवण्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने सोलापूर शहरात इतर चांगल्या डॉक्टरांनी देखील नाराजी व्यक्त करत केवळ 1-2 डॉक्टरांमुळे बाकीच्या चांगल्या डॉक्टरांची बदनामी होत असल्याचं देखील सांगितलं जात आहे। आम्हाला निदर्शनास आल्यानंतर काल आम्ही नवी पेठेतील श्रेयस हॉस्पिटलला व्हिजिट केली। तिथे डॉक्टर त्यावेळेस उपलब्ध नव्हते। फोन करून सुरवसे डॉक्टरांना बोलून घेतलं आम्ही। त्यांना ह्या प्रकार त्यांनी मान्य केला की बाबा हे अशा आणतात म्हणून। परंतु त्यानंतर मी त्यांना सांगितलं की असा जो प्रकार आहे, असा प्रकार केल्यामुळे जो गरीब महानगरपालिकेचा जो गरोदर माता आहे त्या वंचित होतात, त्यांना लाभ जो मिळतो। जसं तुम्ही सरकारी रुग्णालयामध्ये जर डिलिव्हरीज केली, सिजर केलं तर त्याचा लाभ पण जननी सुरक्षा योजनेचा त्यांना मिळतो। शिवाय आर्थिक भुर्दंड त्यांना सोसावा लागतो। आता आम्ही त्यांची ताब्यात घेतली आहेत। रजिस्टर चेकअप करून त्यामध्ये मॅच करणार की किती पेशंट आता साधारण तिथे आशा वर्करने पाठवले आहेत। आम्ही एकतर आर्थिक 25%, जर फॉर एक्झाम्पल सिझरिनचं बिल जर 40-50 हजार होत असेल तर 25% प्रमाणे त्यांना साधारण 5,000 रुपये मिळत होते। सोनोग्राफी 1,000 रुपयाची त्यांना 200 रुपये अशांना मिळत होते। आणि सोनोग्राफीचा विशेष म्हणजे महानगरपालिकेत आपण काही MOU हॉस्पिटल्स केले आहेत। मॅटर्निटी MOU म्हणजे तिथे फक्त गरोदर माताची तपासणी फक्त 400 रुपयात होते। ती 400 रुपये तिथं न पेशंट घेऊन जातात, ते ह्या श्रेयस हॉस्पिटलला पेशंट्स घेऊन जायचे। आणि ॲबॉर्शनचं पण प्रमाण ह्या ठिकाणी भरपूर प्रमाणात करून आले। आम्ही ते पण पाहणार आहेत की हे ॲबॉर्शन कसं केले आहे, त्यात काही गर्भलिंग तपासणी करून केलं आहे का सर्वसाधारण केलं आहे। हो, त्याचे पण तक्रारी आल्या आहेत की नॉर्मल डिलिव्हरीज होत असताना पण त्या ठिकाणी सिझेरियन सेक्शन केली जाते।